प्रसंग असा आहे, मिर्झा राजा महाराष्ट्रात आला तेव्हाचा प्रसंग आहे. मिर्झानं दोन्ही बाजूनं राजांची कोंडी केली होती. दिलेर खानानं पुरंदरला वेढा दिला होता आणि मिर्झाचं सैन्य राजांच्या मावळ मुलखामध्ये धुमाकूळ घालत होतं. बेघर झालेली, बेआसरा झालेली, उद्ध्वस्त झालेली जनता रोजच्या रोज राजगडाकडे तांडेच्या तांडे लागत होते. अंबारखान्यातील धान्य मोकळं करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या आज्ञा राजांनी दिल्या होत्या. तरी सुद्धा या भोळ्या भाबड्या जनतेच्या तोंडावरचं काकाळपण आपण दूर करू शकत नाही, हा भाव राजांच्या मनात कुठेतरी होताच. एके सकाळी बालेकिल्ला उतरून राजे माचीवर येतात आणि सदर चौकाबाहेर पडतात तेव्हा माणसांची गर्दीच गर्दी झालेली असते. राजांना पाहिल्यानंतर ती निराधार माणसं राजांच्या पायावर लोटांगणे घेत असतात. राजांच्या पाठीमागे बालशंभू त्यांच्याच पाठीपाठी चाललेले असतात आणि अचानकपणे त्या गर्दीतनं 80 वर्षाचा हैबतबा पांढरे नावाचा एक म्हातारा, ज्याच्या अंगाच्या सुरकुत्या झाल्यात, हात लटलट कापतोय आणि राजांच्या पाठीमागे चालणाऱ्या शंभू राजांना पाहून त्या म्हाताऱ्याचे पांढरे कानकल्ले थरथरले आणि लटलटत्या हातातनं त्यानं गर्दीला बाजूला करून तो बालराजांच्या समोर आला. बालराजांच्या हाताला धरून म्हणाला, थांब किर वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं, डोळे भरून तुला पाहू दे किर. त्याचा आवाज ऐकून शिवाजीराजे थांबले. मागे वळून पाहतात तर हा 80 वर्षाचा म्हातारा आपल्या लटलटत्या हातानं शंभू राजांच्या रसरशीत गालावरून हात फिरवत होता आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या. राजांनी विचारलं, बाबा काय झालं, डोळ्यात पाणी कशाला? तेव्हा बाराबंदीच्या हातोप्यानं आपले डोळे पुसीत म्हातारा म्हणाला, कुठं काय हाय धनी, म्हातारपणामुळे डोळे वाईच पाझरत्यात इतकंच. बाबा मी तुम्हाला लेकरासारखा आहे, मनात जे चाललं ते बोललं पाहिजे, सांगा काय झालं. शिवाजी राजांनी बाबांच्या काळजाला हात घातला आणि तेव्हा म्हातारा स्पुंदत सांगू लागला, अरे काय सांगू राजा, काय रया राहिली नाही बघ. एकुलता एक लेख होता, ठार येडा झाला, त्याचं डोसकं चक्कारलं. या मिर्झाच्या राखीसांनी एकदा त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधलं आणि त्याच्या मोर त्याच्या बायकोच्या आबरूचे धिंडवडे काढले. तेव्हापासनं माझ्या पोराचं डोसकं चक्कारलंय. गावातनं असाच फिरत असतो, जी बी कोणती बाई दिसल तिला रखमा रखमा म्हणत असतो. त्याची ती अवस्था पाहवत नाही र. अजून यात कमी होतं म्हणून की काय, त्याचं एक पोरग होतं, मलू नाव त्याचं. शिवारातनं खोपटात आलो आणि त्या दिवशी दाराच्या मोर मरून पडलं होतं. शिवारातनं खोपटात आलो आणि यो इस्कोट नजरेला दिसला. या हातानं राजा त्या पोराला मूठ माती दिली र मी. मगाशी तुझ्या धाकल्या धन्यासनी पाहिलं आणि माझ्या नातवाची सय झाली मला. तुझ्या धन्याच्याच उमरीचं होतं ते, मलू नाव होतं त्याचं, आता नाही नजरेला पडायचं. कशा पायी पोट जळाया शिदा देतोस तू. त्या परीस तुझ्या हत्यारानं गर्दन दे उडवून दे तटावरनं फेकून. आता हा नरकवास नाही सोसवत र राजा, असं म्हणून तो स्पुंदू लागला. राजांचं उभं अंग नि अंग ताठरलं होतं. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकीत होते आणि छातीवरच्या कवड्याच्या माळा जणू तटबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन आपलं हृदय दाबून टाकतात की काय, अशी राजांची अवस्था झाली होती. आपल्या जनतेची चाललेली ससे होलपट राजे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते आणि मिर्झा विरुद्ध जाण्याचं बुद्धी राजांना साथ देत नव्हती की मिर्झाच्या विरोधी जावं, नाहीतर सगळंच संपून जाईल. समोरच्या म्हाताऱ्याची अवस्था पाहून जे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न असंच धुळीस मिळतंय की काय, या भावनेनं समोरच्या बाबांची अवस्था पाहून राजांना सांत्वन करायला शब्द नसतात. राजे फक्त म्हाताऱ्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवतात.
बोलण्यासाठी शब्दच नव्हते. डोळ्यातनं अश्रूंचे 2 थेंब खाली पडतात, आसू गळतात. मगापासून धीर खचलेला, उद्विग्न झालेला तो बाबा आपल्यासाठी आपल्या राजाच्या डोळ्यात आसव आहेत हे पाहिल्यानंतर कमरेत वाकलेला 80 वर्षाचा तो हैबतबा ताठ खडा होतो आणि आपली चक्री पगडी झुलवीत राजाकडे पाहून म्हणतो, अरे राजा, माझ्यासाठी डोळ्यात आसव आणू नको र. आम्ही काय गरिबाची जात घाय पातावानी. 1 मेला तर 10 उपसतील, पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हाय, ताईत. आणि आम्हा समद्यासनी खातर हाय, आम्हा समद्यासनी तारशीला तर तो तूच राजा, तूच मुजरा राजा, तुला मुजरा. असं म्हणून हैबतबा गर्दीमध्ये नाहीसा होतो. राजे सुन्न मनानं पाहत असतात. हा प्रसंग आज तुमच्या समोर अशासाठी ठेवला की 300-350 वर्षापूर्वी कुटुंब उद्ध्वस्त झालेल्या एका माणसाचा त्या काळात सगळं उद्ध्वस्त होऊनही शिवाजी राजावर इतका मोठा विश्वास होता, इतकं प्रेम होतं. आणि आज 350 वर्षानंतर सुद्धा हाच चमत्कार पाहायला मिळतोय. सगळे संदर्भ बदललेत. ढाली तलवारीची जागा अण्वस्त्रांनी घेतली. राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळे संदर्भ बदललेत. तरी सुद्धा शिवाजी राजाला या महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरली नाही. विसरण्याचं तर सोडाच हो, पण दिवसेंदिवस त्याचं बुद्धिचातुर्य, त्याचं धैर्य, त्याची रणनीती, त्यानं त्या काळात राबवलेल्या कल्याणकारी योजना, त्याचं प्रशासन, त्यानं ओळखलेलं त्या काळातलं आरमाराचं महत्व, भाषा सुधारण्यासाठी राजव्यवहार कोश, पंचांग सुधारण्यासाठी कर्ण कौस्तुभ, या सगळ्या गोष्टीचं आजही कौतुक होत आहे. याचं कारण फक्त एकच आहे. शिवाजी हा इथे बसलेल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी केवळ फक्त 3 अक्षरी शब्द नाही, तर तो मराठी माणसासाठी मंत्र आहे, मंत्र. आणि या मंत्राची ताकद इतकी मोठी आहे की हा मंत्र उच्चारला की अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि अंगामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. किती आयुष्य सापडलं हो राजाला? फक्त 50 वर्ष. 1630चा राजांचा जन्म. महिना आणि तारीख यासाठी सांगितली नाही की राजे नक्की कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला जन्माला आले यावर महाराष्ट्रातल्या इतिहास संशोधकांचं अजूनही एकमत होत नाही. पण राजे जन्माला आले होते आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं याबद्दल मात्र महाराष्ट्रात कुणाचंही दुमत नाही. ही आपल्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे, कारण माणूस कोणत्या तारखेला जन्माला येतो यापेक्षा जन्माला येऊन तो काय करतो ही गोष्ट लाख पटीनं महत्वाची आहे. नाहीतर आज सुद्धा या क्षणाला लाखो जीव या पृथ्वी तलावर जन्माला येतात. 1630चा राजांचा जन्म, 1680चा राजांचा मृत्यू. सहजच बसल्या बसल्या हिशोब केलात तर तुमच्या लक्षात येईल राजांना कितीसं आयुष्य लाभलं? फक्त 50 वर्ष. माणूस 50 वर्षात काय करू शकतो? जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळं झाली, निवृत्त झालो आणि आता मी माझ्या आयुष्याचा विचार करतो. मी माझ्या उभ्या आयुष्यात काय केलं? फारसं चांगलं चित्र चेहऱ्यासमोर उभं राहत नाही. आमचे नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली.